प्रतिभा साकारते आणि थोडक्यात तिचं मनोगत व्यक्त करते. बऱ्याच लेकरांनी माझ्यावर गाणी गायली, कविता रचल्या, पण तुम्हाला सांगू, तुमची पूर्वज म्हणजे माझे तवाचे लेकरं, ते काय करायचे, सकाळी उठले का मला नमन करायचे, श्लोक म्हणायचे. कसा? कराग्रे बसते लक्ष्मी, करुले सरस्वती, कर्माथे तु गोविंद, प्रभाते करदर्शनम, समुद्रवसने देवी, पर्वत स्तनमंडले, विष्णुपत्नी नमस्तुभ्यं, आदस्पर्शं क्षमस्व मे. आणि आजच्या लेकरांना माझं दर्शन घ्यायला, माझं नमन करायला काय स्वतःच्या आईशी बोलायला वेळ नाही हो. माझी लेक म्हणजे तुमची आई, तुमच्यासाठी राग राग राबती, तळहाताच्या फोडासारखं तुम्हाला जगती, तुम्हाला काय हवं काय नको सगळ्याचा विचार करते. आणि तिला बदल्यात काय भेटतं? तू काय केलं आमच्यासाठी माहीत करून घ्यायचंय बाई, उत्तर हवंय तुम्हाला. मग विचारा त्या पोरीला जिला आई नाही, तिला विचारा, ती शब्दानं बोलणार नाही, ढसा रडलो नाही. त्या धरती मातेला तुम्हाला नमन करता आलं, मला तर दररोज पायाखाली तुडवतो तुम्ही, नाही नमन करता आलं तर नका करू, पण निदान त्या आईची कदर करावं, ती तुमच्यासाठी राबते. आता मला नमन करायला तुमच्याकडे कुठं वेळ? एका लेकराचा पडला होता, मग मी ठेवून घेतला. त्याच्यात सकाळी उठल्या उठल्या नमन करण्याऐवजी गुड मॉर्निंग, बरोबर ना, गुड मॉर्निंग, हॅव अ नाईस डे असं होतंय. आता नमन श्लोक नाही होत, पण त्या आईला एकदा प्रेमानं आई म्हणा. तिकडं त्या मोबाईलात मी ऐकलं ना, पिल्लू पिल्लू, त्याच्यापेक्षा तुम्ही तिचं पिल्लू नाही पिल्लू होऊन राहणारं. ती आई तुमच्यासाठी राबते, मग तिच्यासाठी नको का काय? तिच्यासाठी बोला, फक्त प्रेमानं आई म्हणावं, दुसरं काय नको तिला. धन्यवाद. खरं तर सर मला लिखाणाची खूप आवड आहे आणि मोकळा वेळ म्हणजे माझ्यासाठी लिखाण आहे. आणि मला असं वाटलं की एका आईने जर दुसऱ्या आईबद्दल म्हणजे धरती मातेने जर तिच्या लेकीबद्दल पटवून दिलं, आणि आताच आपण बघतो व्हॉट्सअप मोबाईल या सगळ्या याच्यामध्ये घरातल्या समोरच्या व्यक्तीला आपण दिवाळी विश करत नाही, पण ग्रुपवर किती टाकून घेते नाही असं होतं. बर्थडे विश घरात असल्यावर कोणी पटकन व्यक्त म्हणजे करत नाही, दूर असल्यावर तो मेसेज येतो. मला असं वाटलं की मी धरती मातेच्या रूपात तिचंही थोडं व्यक्त करावं, कारण जीवाला जीव देणारे भाऊ आज बांधव होतात. मला कोरू कोरू म्हणजे धरती मातेला कोरू कोरू, त्यांच्यामध्ये किती मोठं अंतर पडलं हे त्यांना कळत नाही. म्हणून मला असं वाटलं धरती मातेच्या रूपात मी आईसाठीही थोडं बोलावं आणि माझे विचार तुमच्या सर्वांसमोर मांडावे.